तुम्ही खूप कष्ट करताय पण पैसा हातात टिकत नाहीये. घरात विनाकारण सतत भांडणे होत आहेत. चालता बोलता माणूस अचानक आजारी पडतोय. तर थांबा, अजिबात दुर्लक्ष करू नका. कदाचित तुम्हाला किंवा तुमच्या घराला अत्यंत तीव्र नजर लागली आहे किंवा कोणीतरी करणी-बाधा केली आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तूळ राशीच्या लोकांसाठी त्यांचे नशीब बदलणारा ठरणार आहे. कारण या येणाऱ्या पवित्र पौर्णिमेला ग्रहांची अशी काही स्थिती निर्माण होत आहे जिथे केवळ एक सोपा महाउपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील संपूर्ण नजरदोष आणि करणी बाधा कायमची संपवू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते. ज्योतिषशास्त्र आणि सनातन परंपरेमध्ये ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सृष्टीत ज्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा देखील कार्यरत असते. वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाले तर प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूची एक स्वतःची चुंबकीय शक्ती किंवा ॲरो असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात मत्सर, द्वेष किंवा वाईट विचार निर्माण होतात, तेव्हा त्याच्या डोळ्यातून आणि विचारातून अत्यंत घातक असा नकारात्मक लहरी बाहेर पडतात. याच लहरींना सर्वसामान्य भाषेत आपण नजर लागणे किंवा दृष्ट लागणे असे म्हणतो. आता आपण विचार करूया तूळ राशीबद्दल. तूळ ही चक्रातील 7वी राशी असून हिचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्र हा सौंदर्य, ऐश्वर्य, कला, प्रेम आणि विलासी जीवनाचा कारक आहे. तूळ राशीचे लोक जन्मतःच अत्यंत आकर्षक, सुसंस्कृत, नीटनेटके राहणारे आणि समाजात सर्वांशी जुळवून घेणारे असतात. त्यांचा पेहराव, राहणीमान आणि बोलण्याची पद्धत यांमुळे ते लोकांमध्ये उठून दिसतात. ज्योतिषशास्त्रानुसार ही जी व्यक्ती दिसायला सुंदर असते, जिची प्रगती वेगाने होते किंवा जी सर्वांना प्रिय असते, तिला जगाची वाईट नजर सर्वात आधी लागते. यंदाची पौर्णिमा ही तूळ राशीच्या लोकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. पौर्णिमेला चंद्राचे बळ पूर्ण असते आणि चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. या दिवशी तांत्रिक नसलेले साधे ज्योतिषीय उपाय केल्यास त्यांचे फळ 1000 पटीने जास्त मिळते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की तूळ राशीवर होणारे हे वाईट परिणाम कसे नष्ट करायचे. कधीकधी आपल्याला समजतच नाही की आपल्यासोबत नक्की काय होतंय. ज्योतिषशास्त्रानुसार नजर लागण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. पैशाची चणचण आणि आर्थिक नुकसान. तुम्ही खूप कष्ट करता, पैसे कमवता, पण महिना संपायच्या आत पैसा कुठे जातो हे समजत नाही. अचानक मोठे आणि नको असलेले खर्च समोर येतात. कर्जबाजारीपणा वाढू लागतो. शारीरिक आणि मानसिक थकवा. सकाळी उठल्यापासून अंगात त्राण नसणे, सतत आळस येणे, डोके जड होणे आणि विनाकारण नैराश्य येणे हे नजर लागण्याचे मुख्य लक्षण आहेत. तूळ राशीचे लोक मानसिकदृष्ट्या जास्त त्रासून जातात. घरातील अन्नधान्य बिघडणे. घरात अन्न लवकर खराब होते. स्वयंपाक करताना चव न उतरणे आणि अन्नपदार्थांना कीड लागणे हे घरातील अन्नाला नजर लागण्याचे मुख्य लक्षण आहे. कामात अचानक अडथळे. सर्व गोष्टी व्यवस्थित ठरल्या असतात, अगदी सही होणार इतक्यात एखादा मोठा व्यवहार रद्द होतो. ऐनवेळी कामे बिघडतात. मुलांचे रडणे आणि चिडचिड. घरातील लहान मुले अचानक रात्री दचकून जागी होतात, विनाकारण रडतात आणि जेवण करणे सोडून देतात. नजर लागणे हा एक सामान्य दोष आहे जो नकळत होतो, पण करणी-बाधा ही एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक ईर्ष्यापोटी किंवा सूडबुद्धीने तुमच्यावर करते. ही अत्यंत घातक नकारात्मक ऊर्जा असते. याची लक्षणे ओळखणे खूप गरजेचे आहे. घरात सतत दुर्गंधी येणे,
घर स्वच्छ असूनही अचानक घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा संपूर्ण घरात प्राण्यांचे मांस कुजल्यासारख्या किंवा तीव्र दुर्गंधीचा वास येतो आणि तो अचानक गायब होतो. भयानक आणि विचित्र स्वप्ने, रात्री झोपेतून दचकून उठणे, स्वप्नात मृतपूर्वज दिसणे, स्वतःला उंचावरून पडताना पाहणे किंवा कोणीतरी गळा दाबत असल्याचा भास होणे, पाळीव प्राण्यांचे विचित्र वागणे, विचित्र वर्तन. जर तुमच्या घरात कुत्रा किंवा मांजर असेल आणि ते विनाकारण घराच्या एका कोपऱ्याकडे बघून भुंकत असतील किंवा घाबरून लपत असतील तर समजून जा की तिथे एखादी अदृश्य नकारात्मक शक्ती आहे. औषधांचा फरक न पडणे, घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असणे, तुम्ही सर्व नामांकित डॉक्टरांचे उपचार करता, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण तरीही त्या व्यक्तीची तब्येत सुधारतच नाही. तुळस सुकणे आणि झाडे मरणे, घरात कितीही पाणी घातले किंवा तरी तुळशीचे रोप वारंवार सुकते. घरातील इतर शोभेची झाडे अचानक कोमेजून जाणे हे कर्णिबाधेचे स्पष्ट संकेत आहे. जर तुम्ही या नजर दोषाकडे किंवा कर्णिबाधेकडे वेळेत लक्ष दिले नाही तर तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात खालील गंभीर संकटे येऊ शकतात. पहिला, वैवाहिक जीवनात दुरावा. तुळ राशीचा स्वामी शुक्र असल्याने त्यांच्या नात्यावर सर्वात आधी परिणाम होतो. पती पत्नींमध्ये क्षुल्लक कारणावरून इतकी मोठी भांडणे होतात की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचू शकते. व्यापार आणि नोकरी नष्ट होणे, वर्षानुवर्षे चालणारा व्यवसाय अचानक ठप्प होतो. नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याऐवजी डिमोशन होते किंवा नोकरी सुटू शकते. वंशवृद्धीमध्ये अडथळे, घरात नवीन पाळणा न हलणे, संतती प्रगतीमध्ये सतत अडचणी येणे, अपघातांची मालिका, वाहन चालवताना अचानक अपघात होणे, घरातून बाहेर पडताना काहीतरी वाईट घडणे. आता आपण वळूया या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तुळ राशीच्या बांधवांनो, या पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला एक अत्यंत प्राचीन आणि शास्त्रोक्त उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने कोणतीही नजर किंवा कर्णी बाधा एका झटक्यात दूर होईल. त्याला काय लागणारं साहित्य आहे ते पाहूया. अखंड सुके खोबरे 1 वाटी, मूठभर काळे तीळ, मूठभर काळी मोहरी, थोडे मोहरीचे तेल किंवा तीळ तेल आणि 1 कापूर आणि काडीपेटी. आणि काय करायचे, काय पद्धत आहे विधीची, तर हा उपाय पौर्णिमेच्या रात्री 9 ते 12 या वेळेत करायचा आहे. सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये वरच्या बाजूला एक छोटे छिद्र करा. त्या छिद्रातून आतमध्ये काळे तीळ किंवा काळी मोहरी भरा. त्यानंतर त्यात थोडे मोहरीचे किंवा तिळाचे तेल ओता, जेणेकरून ते तीळ आणि मोहरी त्यात भिजतील. उतारा करणे. आता ज्या व्यक्तीला नजर लागली आहे किंवा संपूर्ण कुटुंबासाठी करायचे असल्यास घरातील मुख्य कर्ता पुरुषाने किंवा स्त्रीने ती वाटी हातात घ्यावी. बाधित व्यक्तीला पूर्व दिशेला तोंड करून बसवावे आणि ही खोबऱ्याची वाटी त्या व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा आणि उलट दिशेने 3 वेळा उतरवायची आहे. उतरवताना मनात माझ्यावरील सर्व नजर, करणी बाधा आणि नकारात्मकता नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना करावी. विसर्जन कसे करायचे, तर आता ही वाटी घेऊन घराबाहेर पडा. तुमच्या घराजवळील 4 रस्ते एकत्र येतात त्या चौकात, तिठ्यावर किंवा चौकात किंवा पिंपळाच्या झाडाखाली जा. तिथे ही वाटी ठेवा, त्यावर कापूर ठेवा आणि ती पेटवून द्या. जर चौकात शक्य नसेल तर घराबाहेर एखाद्या निर्जन जागी जमिनीवर ठेवून ती पेटवा. वाटी पेटल्यानंतर मागे वळून न पाहता, कोणाशीही न बोलता सरळ घरी या. घरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवा.
या उपायाचा काय परिणाम होतो, तर खोबरे जसजसे जळेल तसतशी तुमच्यावरील करणी बाधा आणि नजर जळून खाक होईल. तूळ राशीच्या लोकांना दुसऱ्याच दिवसापासून मनात अत्यंत हलके वाटू लागेल. मानसिक ताण कमी होईल आणि रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रातील हा पौर्णिमेचा महाउपाय तूळ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय नक्की करून पहा. आता तुमची बारी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची रास कोणती आहे आणि तुम्ही यापूर्वी कधी असा नजर उतरवण्याचा उपाय केला आहे का? किंवा तुम्हाला कधी नजर लागली आहे का? किंवा लागल्याचा अनुभव आला आहे का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटचे आम्ही स्वागत करतो. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच शास्त्रोक्त माहितीसाठी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. शुभं भवतु.